श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत पाठ करण्याचे नियम बघणार आहेत. तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले, खूप काही नियम सांगितलेले, पण स्वामींचे नियम काय, स्वामी सारामृताचे नियम काय हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण स्वामींची सेवा कशी आहे बघा. आपण जे व्हिडिओ बघतो, इतर व्हिडिओ बघतो किंवा कोणाच्या मुखाने ऐकतो की बरंच ऐकतो की स्वामींची सेवा खूप कडक आहे. काही आता बरेच जण स्वामींची सेवा करायला म्हटलं का आपण करा की नको नको बाई, स्वामींची सेवा खूप कडक आहे, खूप अवघड आहे, खूप कडक आहे, त्यांना हे चालत नाही, त्यांना ते चालत नाही, त्यामुळे आमच्याकडनं होणार नाही, आमच्याकडनं तेवढं पाळलं जाणार नाही, असं तसं खूप काही असतं. आता खूप काय असतं, तर हे फक्त आपल्याला असं फक्त माहिती मिळालेली आहे बाहेरून की स्वामींचे असं करावं लागतं, तसं करावं लागतं, स्वामींचे इतके कडक आहे. आणि काही व्हिडिओत तर असं सांगितलेलं अक्षर की स्वामी चरित्र सारामृत करायचं असलं तर ब्रह्मचर्य पण पाळावं लागतं. तर त्यामुळे एक तर सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचर्य आणि खाण्यापिण्याचे नियम म्हटले की मग सेवा करणं आपलं थोडं दूरच होतं. तर सर्वप्रथम आपण आपले स्वामींची सेवा सांगू, कारण की स्वामींची सेवा फक्त आपल्याला 11 माळे श्री स्वामी समर्थ जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे करायचे असतात. आणि त्याचे नियम काहीही नसतात. तुम्ही जेव्हा पाठ करता, पाठाचे सुद्धा नियम काही नसतात. फक्त एक नियम असतो की तुम्ही ते नित्य नियमाने रोज करायचे असतात. एवढंच असतं, नित्य नियमाने रोज करणं असतं. आणि नित्य नियमाने रोज करणं म्हणजे तुम्हाला असं काही नाही की तुम्ही आज सकाळी केलं तर रोज सकाळीच करायला पाहिजे, असं काही नाही. पूर्ण दिवसभरात तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. असं नाही का आज सकाळी वेळ मिळाला, आज सकाळी केलं, मग आता उद्या मला सकाळी वेळ नाही मिळाला, मग काय करू, मग आता आज ते होणार नाही, असं नाही. आज तुम्हाला सकाळी वेळ मिळाला, तुम्ही आज करा, सकाळी करा. उद्या तुम्हाला दुपारी वेळ मिळाला, दुपारी करा. काल तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळाला तर तुम्ही संध्याकाळी केलं असतं तरी चाललं असतं. की दिवसभरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला जोही वेळ भेटेल, ज्याही वेळेला वेळ भेटेल त्याही वेळा करायचा आहे, पहिला नियम. दुसरा नियम, रोज करायचा आहे, रोज नित्य नियमाने करायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय तुम्हाला कुठलंही काय म्हणतात शुभ मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाहीये. म्हणजे नियमाचं काहीच नाही. स्वामींची सेवा अगदी साधी भोळी आहे. ना त्यांना मुहूर्त बघायची गरज आहे, ना तुम्हाला जागा बघायची गरज आहे. तुम्ही कुठेही बसून करू शकतात. अगदी साधी भोळी स्वामींची सेवा आहे. काहीच स्वामींचं असं अवघड काहीच नाही. अगदी साधी भोळी सेवा आहे. फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, हातपाय धुवून स्वामींच्या सेवेला बसायचंय. असं नाही की तुम्ही आता स्वामींची सेवा करायची, अंघोळच केली पाहिजे, असं नाही. काही व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, खूप काय सांगितलेलं आहे. 21 पाठ करा, 11 करा, तुम्ही 108 करा, कितीही पाठ करा. तुम्हाला कुठल्याही पाठासाठी स्वामी चरित्र सारामृताचा विषय चालेल, कुठल्याही पाठासाठी काही आपल्याला नियम नाहीये. नियम आपला एकच आहे की रोज सेवा करायची. तुम्हाला 11 माळी जप, 3 अध्याय रोज, एवढं आपल्याला फक्त रोज करायचं आहे. आणि त्याच्यासाठी वेळेचं पण बंधन नाही, खाण्यापिण्याचंही बंधन नाही. तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकतात, सगळं. फक्त शक्यतो टाळता आलं तर नॉनव्हेज टाळा. पण काही जणांना नॉनव्हेज सुद्धा टाळता येत नाही, तरी पण त्यांनी सेवा करा. कारण की सेवा करणं महत्वाचं आहे. सेवेमध्ये आपल्याला काही खूप दिवसभर नाही, परंतु तुम्ही साधारण एक अर्धा तास तुम्ही स्वामींची सेवा करा दिवसभरात. अर्धा तास जरी सेवा दिला तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये, तरी तुमच्यासाठी भरपूर झालं. आणि बाकी तुम्ही काम करताना तुम्ही तुमच्या मनातल्या मनात तुम्ही जप करा, तरी तुमची सेवा होईल. समजा एखाद्याला अर्धा तास पण स्वामींजवळ बसायला किंवा देवाजवळ बसायला वेळ नसेल, तर त्याने काम करता करता जप करा. आता मोबाईलवर आपले युट्यूबला स्वामी चरित्र असतं, ते वाचा, म्हणजे ते ऐका. नाहीच वेळ भेटत बसायला तर ते ऐका. किंवा आपण प्रवास करत असाल, समजा आपण जॉबला असाल तर रोजचा गाडीने प्रवास करतो, बसने प्रवास करतो, ट्रेनने प्रवास करतो किंवा टू व्हीलरवर जातो, तरी आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करू शकतो ना. म्हणजे आपल्याला जर बसायला वेळ नसेल तरी आपण मनातल्या मनात जप करायचा. आपल्याला फक्त स्वामी सेवेमध्ये 2च नियम आहे. एक नियम आहे तो आपल्याला रोजच्या रोज करायची आहे स्वामी सेवा, आणि समजा एखाद्या वेळा आणि बाकी आपल्या मनातल्या मनात जप करायचा आणि नियती. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला नियती सर्वांसाठी चांगली ठेवायची, सगळ्यांसाठी चांगले विचार करायचे आहे. हे स्वामींचं म्हणजे स्वामींना हे जास्त आवडतं, म्हणून आपण
शक्यतो टाळता येईल तेवढं आपण चांगलेच विचार करायचे, चांगलेच विचार करायचे, टाळता येईल तेवढे वाईट विचार टाळायचे आहेत. हे करायचं आहे, बाकी काही नाही. आणि त्याच्यात बसायचं काही नाही. तुम्ही फक्त एक आसन घ्यायचं आणि वाचायचं. असेच अगदी साधी भोळी स्वामींची सेवा आहे. स्वामींना खूप असं काही मोठं हे लागत नाही, खूप काही नियम नाही, पथ्य नाही, काही नाही. फक्त तुमची श्रद्धा, विश्वास हाच आपल्या स्वामींना पाहिजे आहे, श्रद्धा आणि विश्वास. तुमची जर श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तुम्ही कुठे कानाकोपऱ्यात बसून स्वामी चरित्र वाचलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचेल. हे मात्र अगदी 100% खरं आहे. आणि ते तुम्ही अनुभव सुद्धा घेऊन बघू शकतात. फक्त तुम्हाला स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आणि तुम्ही सेवा करा. बघा, तुम्हाला कुठल्याही कामासाठी करत असाल तुम्ही, तुमचं काम ते स्वामी करणारच. परंतु कसं आहे की ते नाही तर आपण काय करतो, याचे त्याचं ऐकतो, भाई आता एवढी पूजा करायची, स्वामी चरित्र वाचायचं, ब्रह्मचर्य पाळायचं. अहो, कुठे स्वामींनी सांगितलेले ब्रह्मचर्य पाळा? स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही संसार करून सेवा करा, तुम्ही तुमचे काम करून सेवा करा, परंतु सेवा तुम्ही करा, एवढंच सांगितलेलं आहे, सेवा करा. बाकी स्वामींनी काहीही असं सांगितलेलं नाहीये. त्यामुळे आपण एवढे काही स्वामींच्या सेवेत घाबरायचं काम नाहीये. स्वामींची सेवा आपण अगदी मोकळ्या मनाने करायची आहे आणि वेळेनुसार करायची. आपल्या वेळेनुसार करा फक्त, पण आपण मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करा. तुम्हाला वेळेनुसार तुम्ही तुमच्या देवाजवळ बसा, स्वामींजवळ बसा, कधीही बसा, परंतु तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हाही तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही जप करत चला. काम करता करता जप करा, बसून करा, काम करता करता करा, पण 11 माळे श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय एवढं तुम्ही क्रमशः वाचन करा. बघा, तुम्हाला कुठल्याही कामात अडचण येणार नाही, कुठल्याही तुमच्या समस्या अडणार नाही. ह्या गोष्टी मात्र आहे. फक्त स्वामींचा श्रद्धा विश्वास लागते तेवढं आपण ठेवा, बाकी काही नाही लागत स्वामींना. आणि हे जे आपण ऐकतोय की नॉनव्हेज खाल्ल्यावर स्वामींची सेवा करू शकत नाही. आता बरेच जण मला कॉल करतात, आहे आम्ही नॉनव्हेज खातोय, मग स्वामींची सेवा करू का? असं तर अरे, तुम्ही नॉनव्हेज खाताय तरी करा स्वामींची सेवा, काही हरकत नाही. परंतु कसं आहे बघा, काही का आता माझ्या ह्याच्यावर बोलण्यावर पण कोणी आणू शकतं आक्षेप की नॉनव्हेज खाऊन स्वामींची सेवा करता का? अरे, तुम्ही नॉनव्हेज खाणं हे खरं पाप आहे, परंतु तुम्ही जर तुमच्याकडनं जर पाप होतंय तर तुम्हाला ते पाप धुण्यासाठी पण काहीतरी करावं लागेल ना. पाप तर धुतल्या जात नाही, परंतु त्या सेवेने तर तुमचे कमीत कमी ते पाप जास्त होणार नाही तुमच्याकडून. तर म्हणून आपल्याला सेवा करणं हे जास्त गरजेचं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला स्वामींची सेवा श्रद्धा आणि विश्वासाने करायची आहे. सकाळी लवकर उठून स्वामींची सेवा करा. नॉनव्हेज शक्यतो टाळा, परंतु नाहीच होत असेल तर ती तुमची इच्छा आहे. परंतु आता असा विषय निघाला म्हणून मला एक बोलायचं आहे. एका ताईने मला कॉल केलेला. मला असं कॉल करून विचारू नका, कारण की ह्या गोष्टी ना, ही आपली इच्छा असते. मला एका ताईने कॉल केला, ताई मी सप्तशती गुरुचरित्राचा पाठ सकाळी केलाय, बघा बरं का, सप्तशती गुरुचरित्राचा पाठ सकाळी केलाय आणि आता दुपारी मी नॉनव्हेज खाऊ का? आता हा प्रश्न आहे. आता हा तुमचा प्रश्न आहे. शक्यतो तर गुरुचरित्र तर वाचल्यानंतर तर खरं खाऊच नाही, परंतु तेवढ्या काळात तर पाळलंच पाहिजे. परंतु आता हा प्रश्न तुमचा. आता मी नको खाऊ म्हटलं तर पुन्हा तुम्हाला वाटेल मला खायचं होतं, या बाईने खाऊन नाही दिलं. आणि मी खा म्हटलं म्हणजे ते माझ्यावर पापाचं घड आहे की नाही, माझ्यावर पापाचं हे. तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. तर मला हे थोडं खूप झालं. मी त्यांना म्हटले, मला हा विचारू नका प्रश्न, हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही ठरवा ते. तर आम्ही सांगताना सांगतो की गुरुचरित्रामध्ये कुठलंही तुम्ही गुरुचरित्र वाचत असेल तर नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही ते का आपण कायमस्वरूपी करत नाही, ते आपण काही ठराविक दिवसासाठी करतो ना. मग ठराविक दिवसासाठी करतो तसं ठराविक दिवस पाळायचे ना तेवढं. मग आता तुम्ही तसंच स्वामी चरित्र जर काही ठराविक दिवसासाठी 11, 21, 108 असे करत असाल, 51, तर तेवढ्या दिवस तुम्ही नॉनव्हेज खायला शक्यतो टाळायचंच. आणि बाकी नित्य सेवेचा तर काही प्रश्न नाही. पण जर तुम्ही ठराविक काही कामासाठी, काही संकल्पित सेवेसाठी जर तुम्ही करत असाल तर त्यावेळेस तुम्ही टाळा नॉनव्हेज खाणं. परंतु मग त्यांनी मला असं इतकं मला त्यांनी हे केलं, सांगा ताई. अरे असं थोडी असतं की तुमचा प्रश्न आहे. त्यांनी मेसेज केला, मी मेसेजला रिप्लाय नाही दिला. आता काय सांगणार मी? काय सांगू त्यांना खा नॉनव्हेज, गुरुचरित्र वाचलं तरी खा? आता एवढं स्पष्टीत दडदडीत सांगतो आम्ही, व्हिडिओमध्ये सांगतो, ग्रंथात दिलेलं आहे. आणि तरी पण आम्हाला त्या असं फोन करून विचारतात. तर ह्या गोष्टी खरंच ह्या चुकीच्या आहे. असं काही पण विचारणं खरंच खूप चुकीचं आहे. कारण की हा म्हणजे आम्हाला मानसिक त्रास होतो या गोष्टीचा. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. खरंच ज्या ताईने मला तो फोन केला असेल त्या ताईंनी खरंच ही व्हिडिओ बघावी आणि त्यांनी खरंच
त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की हा आपण प्रश्न विचारणं हा किती चुकीचा आहे आणि हा आपण दुसऱ्यांना काय विचारतोय हे आपणाला माहिती पाहिजे. कारण की आपण छोटं नाही, आपण मोठं आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ हा वेदातला 5वा वेद आहे. आणि हा ग्रंथ इतका पवित्र आहे, म्हणजे गुरुचरित्र असो, सप्तशती गुरुचरित्र असो की संक्षिप्त गुरुचरित्र असो, कुठला असो, शेवटी गुरुचरित्र आहे आणि हा इतका पवित्र आहे की याचा म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. खूप महत्व आहे त्याचं. त्याच्या महत्वाचं, त्याच्या पुण्याची आपण गणती करू शकत नाही. आणि अशा वेळेला तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा होती. बरं, इच्छा होती तर होती, ते आपल्यापुरतं ठेवायचं. ते मला फोन करून विचारतात, "खाऊ का ताई मी?" आता मी काय सांगणार? तर असं काही करू नका. मला असं काही पाप माझ्यावर करण्याची वेळ येऊ नका देऊ. त्यामुळे हे आपण आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती, असे फालतूचे प्रश्न विचारून म्हणजे फोन करून मला विचारू नका आणि त्रास देऊ नका. खरंच अक्षरशः आहे ना, फोनवर मी खूप वैतागले आहे. कारण की काही पण फोन करतात. तर आता आपला नंबर जरी YouTubeला आहे, तर आपला नंबर कशासाठी आहे, की आपल्याला काही वस्तू पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आहे. म्हणून आपण त्याच कामासाठी फोन करा. ह्या अशा फालतूचे फोन करू नका फालतूचे विचारण्यासाठी. आणि काही महत्त्वाचं असेल, तुम्हाला खूप महत्त्वाचं असेल, तर तुम्ही मेसेज करा. जर मला वेळ मिळाला तर मी तो मेसेज बघते, त्याला रिप्लाय देते. परंतु तुम्ही मेसेज नाही बघितला तर मग फोन करायचा आणि काहीही विचारायचं. काही पण अगदी थातूर-मातूर विचारायचं. त्याच्यासाठी फोन करायचा आणि त्याच्यासाठी माझा वेळ घालवायचा आणि त्याच्यासाठी मला हे करायचं, त्रास द्यायचा, फोन करून त्रास द्यायचा. तर ह्या गोष्टी खरंच चुकीच्या आहे. तर ह्या सगळ्यांनी समजून घ्यावं. कारण की मी एक गृहिणी आहे. मला पण घर आहे, मला संसार आहे. मला सगळं करून स्वामींची सेवा करायची आहे आणि मला फक्त एकच काम नाहीये. मला सगळं करायचंय. माझ्या मागे खूप काही जबाबदाऱ्या आहेत आणि तुमच्यापेक्षा माझ्या मागे खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत आणि तुमच्यापेक्षाही मला किती 10 पट जास्त कामं असणार आहे. परंतु तरीही तुम्ही मला की असे फालतूचे किंवा असे छोटे क्षुल्लक कामं गोष्टीसाठी कॉल करता. तर हे खरंच चुकीचं आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घ्यावं. तर माझा बोलण्याचा राग आला असेल तर सॉरी. परंतु ह्या खरंच आपल्याला प्रत्येकाला समजण्याची गरज आहे या गोष्टींची. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेले स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.